नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज UGC त्याला होणारा विरोध आणि समर्थन याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. केंद्र सरकारनं UGC हे नुकतंच जाहीर केलं आणि या बिलाच्या विरुद्ध उच्चवर्गीय लोकांनी आंदोलन केलं. भागाभागामध्ये आंदोलन करून या UGC बिलाला सुप्रीम कोर्टामध्ये प्राथमिक दर्शनी स्थगिती मिळवलेली आहे. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे काही त्रिसूत्री शासनाचं आहे, राज्यघटनेमध्ये उल्लेख केलेला आहे, त्याला धक्का देण्याचं काम उच्चवर्गीयांनी केलेलं आहे. आणि याला बहुजन समाजाची लोक, OBC समाजाची लोक, SC ST OBC समाज हे विरोध करतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा विकास व्हावा, 78 वर्षापासून ही भूमिका आहे. पण तथाकथित उच्चवर्गीय शासक वर्ग सर्वसामान्यांपर्यंत या योजना लागू करत नाही. समतेची भूमिका पुरस्कार अजून करत नाही. आणि याचा तीव्र निषेध या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतो. UGC बिल म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन बिल म्हणजे युनिव्हर्सिटीला मध्ये जे काय भेदाभेद होऊ नये, युनिव्हर्सिटीमध्ये असलेले नियम आणि त्या नियमानुसार युनिव्हर्सिटीना देणारे ग्रँट, नवीन नियुक्त्या, SC ST OBC साठी आरक्षण, त्यांना जागा मिळवून देणं या संदर्भात ही भूमिका आहे. तसेच समता प्रस्थापित होणं, भेदाभेद होणार नाही, युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या भेदाभेद हे होणार नाही, या संदर्भात हा बिल आहे. आणि याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं घेतला. आणि त्यामुळं उच्चवर्गीय तथाकथित लोकांमध्ये आग बगल झालेला आहे. या देशामध्ये आंबेडकरवाद आणि ब्राह्मणवाद याची लढाई आहे. आंबेडकरवाद म्हणजे शोषण विरहित राज्यव्यवस्था म्हणजे आंबेडकरवाद, आणि ब्राह्मणवाद म्हणजे शोषण रहित व्यवस्था म्हणजे आंबेडकरवाद. शोषण रहित व्यवस्था म्हणजे ब्राह्मणवाद, हा भेद आहे. आणि आंबेडकरवाद या ठिकाणी येऊ नये म्हणून तथाकथित उच्चवर्गीय हे काम करत असतात. आणि त्याचाच प्रकार UGC बिलाला करण्यामागचा विरोध आहे. आणि या संदर्भामध्ये राष्ट्रीय OBC महासंघाने कडक भूमिका घेतलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या बिलाच्या संदर्भात जास्तीत जास्त विरोध, जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि UGC बिलाचं समर्थन या माध्यमातून सर्व राष्ट्रीय OBC महासंघ करत आहे. आणि आम्ही देखील या ठिकाणी करत आहोत. आणि जे उच्चवर्गीय या बिलाला विरोध करतात त्याचा तीव्र निषेध करतो आहे. आणि उच्चवर्गीयामध्ये आता असं समज झालेलं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एखादा दावा टाकू आणि जे काही नियम आहे जे सर्वसामान्य माणसाला ते फायदेशीर आहे, OBC ST वर्गाला ते फायदेशीर आहे, ते आम्ही रोखू शकतो. पण आता मागासवर्गीय समाज, OBC समाज जागृत झालेला आहे. आमचे तज्ज्ञ मंडळी, जज, आमचे वकील मंडळी याला उत्तर देतील. सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या बाजूने OBC संघटन उभे राहील, याबद्दल काही तरी मात्र शंका नाही. UGC बिलाच्या समर्थनामध्ये बहुजन समाजाने पाठीशी येणं आवश्यक आहे. या संदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय, याबद्दल कमेंट्स करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय OBC महासंघाचे एकनाथ तारमाळे आणि त्यांची समस्त टीम ज्या पद्धतीनं आवाज उठवत आहेत त्याला आम्ही समर्थन करतो. आणि या संदर्भामध्ये आपल्या मतप्रयत्न करा आणि जास्तीत जास्त जनतेला याच्यामध्ये सहभाग करा. केंद्र सरकारने UGC बिल लागू करण्याचा घेतलेला निर्णय एक चांगला निर्णय आहे. आम्ही त्या बिलाचं समर्थन करतो आणि केंद्र सरकारला देखील समर्थन करतो आहे. या संदर्भात माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.